हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 9. भेद लाजोनी आवडी, एकरसी देत बुडी. जो भोगणया थाव काढी, द्वैताचा जेथे. अर्थात जे शिव आणि शक्ती यामध्ये द्वैत भेद जाणायचा प्रयत्न करतात ते त्यांच्या कृत्याने त्याच एकरसात विरघळून जातात आणि लज्जास्पद होतात. आत्तापर्यंत माऊलींनी जी त्यांची प्रत्यक्षानुभूती सांगितली यावरून असे सिद्ध होते की शिवशक्ती दोन नाहीत. ती दिसायला दोन भासमान होतात, तथापि ती एकच एक आहेत. ती दोन रूपे अशी काही आहेत की जणू काही शिव आरशात स्वतःचा चेहरा न्याहाळत आहे. कारण एक असेल तरच दुसरा आहे. दोघेही भिन्न प्रकारची कामे करतात, तथापि ती एकाच ऊर्जेने बांधलेली जखडलेली आहेत. शिडीच्या काही पायऱ्या शिवाच्या आहेत आणि काही पायऱ्या शक्तीच्या आहेत. सर्व पायऱ्या चढल्याशिवाय आपण वर जाऊ शकत नाही. आता या उदाहरणावरून थोडे पुढे जाऊ. जेव्हा कोणी शिव आणि शक्ती यामधील भिन्नता भेद शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा तो एक एक पायरीचा अभ्यास करत करत जेव्हा सर्व पायऱ्यांचा अभ्यास संपन्न करतो तेव्हा तो शिडी चढून वर या दोहोच्याही पलीकडे गेलेला असतो. तेथे तो शिवशक्तीच्या पलीकडे अद्वैतात विसावतो, स्वत्व विसरतो. तेथे परब्रह्म पुरुषोत्तम आहे. तेथे त्याला त्या अद्वैतावस्थेत परमदर्शन होते, साक्षात्कार होतो. जेव्हा तो व्युत्थान होऊन पूर्वस्थितीत येतो तेव्हा त्याला हसू येते की आपण अस्तित्वात नसलेल्या भिन्नतेचा भेदाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या विचाराने त्याला लज्जा निर्माण होते. एक काळ असा होता की शहाणे म्हणत असत, कधीही कोणीही शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात लक्ष घालू नये. कारण कोणी अशा भांडणात लक्ष घातले की सुरुवातीला त्या नवरा बायकोला कोणीतरी आपले भांडण मिटवायला आले आहे या विचाराने बरे वाटते. परंतु अल्पावधीतच त्यातील एक जण म्हणतो, अहो शहाणे, तुम्ही कोण माझ्या बायकोला नवऱ्याला असे शहाणपण शिकविणार? जा, आपल्या घरी जाऊन स्वतःच्या बायकोला नवऱ्याला हे शिकवा. आम्ही भांडू नाही तर आणखी काही करू. ते आमचे आम्ही पाहून घेऊ. तुमच्या तोंडाने तर नाही ना भांडत. अशावेळी तो भांडण सोडविणारा लज्जास्पद होतो आणि मान खाली घालून तेथून निघून जातो. बघे लोक दोन्हीही बाजूने बोलतात. ते भांडणाऱ्या उभयतांना सांगतात, याला शहाणपण करायची सवयच आहे. त्या शहाण्याला सांगतात, ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. आता जनता बदलली आहे. जो तो शिक्षित आहे, आपापल्या परी स्वसिद्ध शहाणा आहे. या भेदामुळे दोघेही कोणी कोणाचे ऐकत नाहीत. अगदी सहज घटस्फोट देतात, वेगळे होतात आणि मोकळे होतात. यामुळे सामाजिक स्वास्थ्य, संस्कृती, सात्विकता नष्ट होत आहे. पुढील पिढीवर फार विचित्र संस्कार होत आहेत. याचे कारण शिवाला निराळे मानून शक्तीने प्रभावित होऊन जो तो उपभोगात चंगळवादी झाला आहे. छान छोकीची भुरळ महात जबर आहे. हे असे व्यक्तिगत स्वार्थात आकंठ बुडालेले आहेत. यांना संघटित स्वास्थ्याची फिकीर नाही. यामुळे चुकीच्या धार्मिक भावना, जातीयवाद फोफावतो आहे. ही सर्व शक्तीच्या गुलामीची लक्षणं आहेत. एक दिवस कोणीतरी मानेवर येऊन बसला की मग जाग येऊन काही उपयोग होणार नाही. तिसरा कोणी मध्ये आला तर त्याला उडवून द्यायची हिंमत असावी लागते. ती एकजुटीनेच जोपासली जाते
आणि वेळ प्रसंगी उफाळून येते. हे असे होऊ नये म्हणून माऊलींच्या या अमृतानुभवाची शिकवण फार मोलाची आहे. शिवशक्तीची एकरसता समजावून घ्यावी. त्यांचा दोन असूनही एक असण्याचा आदर्श घ्यावा. शिवाची जाण ठेवूनच शक्तीने व्यक्त व्हायचे आहे. शक्तीची सोबत असल्याशिवाय आपल्या असण्याला अर्थ नाही, हे शिवाने लक्षात घ्यायचे आहे. सोबत्याचे काही चुकले तरी त्याला सुखदुःखासह, गुणावगुणांसह, भल्या बुऱ्यासह स्वीकारायची वैचारिक प्रगल्भता असायला हवी. तेथेच नांदा सौख्य भरे हे सत्य लपलेले आहे. ओवी क्रमांक 10. जेणे देवे संपूर्ण देवी, जियेविण काही ना तो गोसावी. किंबहुना एकोपजीवी एक एकाची. अर्थात शिवामुळे शक्ती संपूर्ण आहे. शक्तीशिवाय शिव काही नाही असा होईल. अशा प्रकारे ती दोघे एकमेकांमुळे एकजीवी आहेत. या विश्वात द्वैताचा नियम आहे. त्याशिवाय येथे विश्वाचा कारभार सुरू राहणे शक्य नाही. येथे कोणतीही वस्तू, गोष्ट, घटना टिकण्यासाठी, कार्य सिद्ध होण्यासाठी, सृजनासाठी तेथे एकमेकांविरुद्ध तत्व अस्तित्वात असणे अत्यावश्यक आहे. एरवी वस्तू, गोष्ट, घटना होणे अशक्य आहे. समसमान वस्तू, गोष्ट, घटना टिकू शकत नाहीत, कार्य करू शकत नाहीत, सृजन करू शकत नाहीत. यालाच अनुसरून माऊली सांगतात की शिव आहे म्हणून शक्ती परिपूर्ण आहे. शक्ती प्रत्यक्ष कृती करते, सृजन करते, संगोपन करते. त्यासाठी तिला शिवामधून ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळाली नाही तर शक्ती कार्यरत राहू शकणार नाही. तिचे अस्तित्व धोक्यात येईल. याचप्रमाणे शक्तीशिवाय शिवाचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. कारण शिव ही ऊर्जा आहे. ती अदृश्य, अरूप, निराकार आहे. अशा शिवाला कोण कसे ओळखणार? शक्ती व्यक्त होते म्हणून तिच्यामधील शिवाला महत्त्व येते. एकमेकांविरुद्ध असूनही दोघांचीही सत्ता एकमेकांवर अवलंबून आहे. एकमेकांच्या सहकार्यामुळे विश्वात लीला सुरू आहे. ती दोघे एकमेकांचा जीव आहेत. कलाकार प्रसिद्ध होतो तो अंगी कला नसणाऱ्यांकडून. आजारी लोकांकडून तो आजार घालवणारा वैद्य मान सन्मान मिळवितो. नर मादी यांच्या मिलनामधून सृजन होते. लेखकाला एकही ओळ न लिहिणारा वाचक प्रसिद्ध करतो. तसेच हेही निरीक्षण करावे की एकाच क्षेत्रातील पतिपत्नी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. त्यातून एकत्र राहिली तरी ती जीवनाचा आनंद एकमेकांना देऊ शकत नाहीत. कारण तेथे व्यावसायिक द्वैत नसते. शहरात एकाच प्रकारचे जीवन जगून कंटाळा येतो आणि मग असे लोक खेडेगावी जातात. तेथील गावकऱ्यांना आश्चर्य वाटते की या गावात या लोकांना काय आवडते, येथे आहेच काय. जे काही आहे ते शहरात आहे. ते खेडेगावचे लोक शहरात आले की कसे प्रफुल्लित होतात. अशा प्रकारे एकमेकांविरुद्ध असलेल्यांकडून वस्तुजगत निर्माण होते, कार्य सिद्ध होते, सृजन होते. दोन विरुद्ध गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. एक असेल तरच दुसरी असते. तसे नसेल तर ती दोन्हीही असू शकत नाहीत. त्यातून दोन समसमान गोष्टी एकत्र आल्या तर दोघांच्या अस्तित्वासाठी एकाला विरुद्ध बाजूला माघार घ्यावी लागते. तरच तेथे समतोल राखला जातो. दोन्हीही आपापले अस्तित्व टिकवून ठेवू शकतात. उदाहरणार्थ, दोन हुशार, प्रतिभावंत, होतकरू व्यक्तिमत्वे एकत्र आली तर त्यापैकी एकाला दुसऱ्याच्या मागे राहावे लागते. एकाला त्याची हुशारी, प्रतिभा, उर्मी शांत करावी लागते. एकाला अप्रकाशित राहावे लागते. एकाला त्याग, समर्पण करावे लागते.
जोडीदाराच्या हुशारीत, प्रतिभेत, कर्तृत्वात आहुती द्यावी लागते, तरच त्यांचा संसार नांदा सौख्यभरे होतो. येथे हुशारी, प्रतिभा, उर्मी दाबून ठेवून चालत नाही. ती नको तेव्हा उफाळून येते. दोघेही स्वत्व सिद्ध करू लागतात आणि मग जीवनाचा विचका होतो. हरिओम.